स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज 26 जून 2021 आणि आपण आज इथे सगळे जमलोय गुरुजी एज्युकेशन फाउंडेशनच्या व्हर्च्युअल मीटसाठी. इथे उपस्थित सगळ्यांचं मी रुचिका गिरडे मनपूर्वक स्वागत करते. त्याचप्रमाणे आजचे आपले प्रमुख अतिथी मिस्टर अच्युत गोडबोले सर आणि आपल्या संस्थेला जोडल्या गेलेल्या नवीन सदस्यांचं सुद्धा मी पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या आजच्या व्हर्च्युअल मीटला. जिथे शब्द कमी पडतात तिथे संगीत बोलतं. संगीत हे औषध आहे जे आज आपल्या मनोविकारांना सुद्धा ठीक करू शकतं. जगात कितीही भाषा असल्या तरीही संगीता एवढी सुंदर भाषा मिळणार नाही. म्हणूनच आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया एका सुंदरशा गीताबरोबर. हे गीत गाण्यासाठी मी आमंत्रित करते प्रियांका वंजारे हिला. स्वागतम 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 स्वागतम. मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम, मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम. स्वागतम 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 स्वागतम. कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों के सरताज है. कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों के सरताज है. देव की भांति करते हैं पूजन नमन, देव की भांति करते हैं पूजन नमन. स्वागतम 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 स्वागतम. मन की बगिया से हमने है कलियां चुनी, श्रद्धा के फूलों से हमने माला बुनी. मन की बगिया से है हमने कलियां चुनी, श्रद्धा के फूलों से हमने माला बनी. करते हैं तुमको अर्पित सुमन आज हम, करते हैं तुमको अर्पित सुमन आज हम. स्वागतम 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 स्वागतम. मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम, मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम. स्वागतम 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 स्वागतम. So to introduce our Guruji Education Foundation,
I would request Shreya Gavai to come on the stage. Hello everyone. Good evening. Good evening. Good evening. Good evening. Good evening. Good evening. Do you know Good which evening. the logo is? गुड इव्हनिंग सर. अच्छा, बरोबर. आणि याचं हेडक्वार्टर आहे US येथील सिएटल मध्ये. हे मी तुम्हाला का सांगते आहे, कारण वन ऑफ अवर अल्युमिनाय सायली बकरे, शी इज इन दिस कंपनी अँड शी इज फ्रॉम वडगाव, पुणे. He is Rohan Chauhan, who is working in Gifted It, Hong Kong based Gifted It, and he is from Budoda, Latur. She is Dilshad Pathan, who is from Ghanegaon, and she is in Infosys. हा कोणत्या कंपनीचा लोगो आहे बरं? Accenture. करेक्ट. हा लोगो आहे असेंचर कंपनीचा. आणि येथे आहे अश्विनी कदम, and she is from ठाणे. These are only samples. We have many students who are working in many good position. असे अनेक स्टुडंट्स आहेत जे आपल्या फाउंडेशनला जोडले, खूप मेहनत करून मोठे झाले आणि त्यांचे आई वडील आणि आमच्या माना गर्वाने उंच झाले. We have total 57 alumni who are came from many small villages and now working in many companies. Besides these companies, the other companies are Dassault, L&T, TCS, etc. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. आपल्यामध्ये अनेकांना गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन बद्दल माहिती असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हे विशेष. गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन has been working with a mission education for all. It support holistic education to underprivileged student. म्हणतात ना, शिक्षण हा एक मूलभूत अधिकार आहे आणि तो सर्वांना मिळावा यासाठीच गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन कार्यरत आहे. We run many projects and take many initiatives such as holistic higher education. या प्रोजेक्ट मध्ये आपण काय करतो, ज्या स्टुडंट जवळ पोटेन्शियल आहे काहीतरी करण्याचं पण करू शकत नाहीये बिकॉज ऑफ लो रिसोर्सेस, तर अशा स्टुडंट्सला चूज करतो. तर अशा स्टुडंट्सला निवडणं, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याविषयी माहिती जाणून घेणं, त्यांच्याकडून दर महिन्यात मंथली थिंकिंग फॉर्म लिहून घेणं, हे सर्व काम त्या ठिकाणचे सेंटर हेड किंवा मेंटर्स करत असतात. हा आपला फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे. सेकंड प्रोजेक्ट इज डिस्ट्रेस फॅमिलीज. या प्रोजेक्ट मध्ये आपण काय करतो, जे कुटुंब संकटग्रस्त आहे, ज्या कुटुंबाचा करता कॅन्सर पेशंट आहे किंवा अनाथ मूल, आत्महत्याग्रस्त शेतकरी, अशा कुटुंबातल्या मुलांचा अकॅडमिक परफॉर्मन्स न बघता, IQ लेवल न बघता त्यांना सूट होईल असं शिक्षण देऊन, त्यांना शिकवून त्यांच्या पायावर त्यांना उभं करणं, हे या प्रोजेक्टचं महत्वाचं काम. ॲडोलसंट डेव्हलपमेंट प्रोग्राम. किशोरवयीन मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी हा प्रोजेक्ट राबवण्यात आला. आपण बघतो की 10वीत मुलांना चांगले पर्सेंटेज असतात, परंतु 12वीत जाताना मात्र ते ढासळतात. तर याचं कारण म्हणजे मीडियम चेंज होणं किंवा अनावश्यक गोष्टींकडे आकर्षण असणं किंवा त्यांना अनेक चॅलेंजेस फेस करावे लागतात. तर अशा वेळी मुलांवर योग्य संस्कार करणं फार गरजेचं असतं. तर हे संस्कार करत असताना स्टुडंट्सचा फिजिकल लिटरसी, सायकोलॉजिकल स्ट्रेंथ, इंटेलेक्च्युअल शार्पनेस, इंटरप्रेन्युरियल झील आणि लाईफ स्किल या गोष्टींवर विचार केला जातो. इनोव्हेटिव्ह काउन्सिलिंग. या प्रोजेक्ट मध्ये आपण एक टेस्ट घेतो. यावरून स्टुडंटचा इंटरेस्ट आणि ऍप्टिट्यूड यावरून एम डिसाइड केलं जातं. आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर आपला एम माहिती असेल तर आपण त्या ठिकाणी वाटचाल करतो आणि लवकर यशस्वी होतो. त्यामुळे ही टेस्ट स्टुडंटसाठी फार महत्वाची भूमिका निभावते. या टेस्ट मध्ये PAAA मॉडेल आणि SSCH अनालिसिस याच्या बेसिसवर स्टुडंटचं एम ठरवलं जातं. Guruji Education Foundation works on 5 basic principles, and that is holistic development, cycle of giving, total inclusivity, quality over quantity, and customized career planning. In holistic development, student success in career and life depend more on the holistic and less on the academic performance. In cycle of giving, the students who are benefit from the supporters giving need to complete the cycle of giving by supporting next set of students
after completing their graduation. Total inclusivity. Admissions are based on the merit, which include potential to succeed in career and life. Fourth is quality over quantity. Means less focus on quantitative targets and more on excellent service to all the students and as well as supporters. And finally, last is customized career planning. Each student has a different and unique set of talent and need to customize their plans. Do you know where our Guruji Education Foundation works? Let me tell you. Guruji Education Foundation operates in Maharashtra with the center at Nagpur, Aurangabad, Jalgaon, Usmanabad, Pune, Satara, Kankavli, and Thane. In the last year, the foundation started its pan-India operation with the center at Chennai and Hubli and at Goa also. It added Amravati Center in Maharashtra. We cover almost all the corners of the Maharashtra. Pamragarh and Chandrapur from the eastern corner, Shahada from the northern corner, and Vengurla from the southern corner. या प्रत्येक सेंटरचा एक सेंटर हेड किंवा मेंटर्स असतो. तो प्रत्येक स्टुडंट्सला आपल्या मुलांप्रमाणे आपल्या भावंडांप्रमाणे मानतो आणि त्याला गाईड करत असतो. फाउंडेशनचं महत्वाचं काम म्हणजे असे स्टुडंट्सला मदत करणं ज्यांच्याकडे पोटेन्शियल आहे काहीतरी करण्याचं पण करू शकत नाही. तर अशा खऱ्या आणि खरंच ज्यांना गरज आहे अशा स्टुडंट्सला मदत करणं हे फार गरजेचं असतं. जर तुम्हाला गरजू स्टुडंट्स माहिती असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कळवा. गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन नेहमी तयार राहील. मेंटरिंग. प्रत्येक सेंटरचे सेंटर हेड किंवा मेंटर्स असतात. ते सर्व स्टुडंट्सला मुलांप्रमाणे आणि भावंडांप्रमाणे मानतात आणि गाईड करत असतात. मुळात मेंटर्स स्टुडंटला मोठ्या समाजाला जुळवून देण्याचं काम करत असतात. तर ऍज अ मेंटर तुम्ही आम्हाला जुळू शकता. मोबलायझिंग. म्हणतात ना की हु सेड दॅट मनी कॅनॉट बाय हॅपीनेस? इट कॅन ओनली व्हेन यू स्पेंड ऑन अदर्स. हे दलाई लामा यांनी म्हटलंय आणि हे अगदी योग्यच आहे. सो यू कॅन टॉक विथ द पीपल फॉर डोनेटिंग फंड टू गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन. All the money given spent on the students to fulfill their needs. Networking. तुम्ही आम्हाला जोडू शकता ऍज अ मेंटर, ऍज अ सपोर्टर आणि जो आनंद आम्ही अनुभवतोय तो आनंद तुम्हालाही अनुभवायला मिळेल. अॅन्युअल गेट टुगेदर. गुरुजी एज्युकेशन फाउंडेशनचं दरवर्षी अॅन्युअल फंक्शन होत असतं आणि या फंक्शन मध्ये अनेक स्टुडंट्सला चान्स मिळतो स्टेजवर येऊन आपल्या कलांचं सादरीकरण करण्याचं, आपल्या स्टेज फिअर घालवण्याचं. त्यामुळे हा क्षण सर्वांसाठी फार आनंदाचा असतो. सरतेशेवटी गुरुजी एज्युकेशन फाउंडेशनचं मूलभूत तत्व म्हणजे जो कोणी कोणतंही काम करतंय ते त्यांनी 100% आनंद घेऊन करायला पाहिजे. चला तर मी हे माझं काम अगदी 100% आनंद घेऊन केलं. तुम्ही फाउंडेशन बद्दल माहिती जाणून घेताना देखील आनंदला असाल. तुम्हाला जर अजून माहिती पाहिजे असेल फाउंडेशन बद्दल तर वायचळ सरांना कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये त्यांचा ईमेल आयडी आणि नंबर सेंड करते. थँक्यू. थँक्यू श्रेया. दातृत्वाचं तेज, वक्तृत्वाचं ओझ. दातृत्वाचं तेज, वक्तृत्वाचं ओझ. ज्यांच्या व्यक्तिमत्वाची वेगळीच चकाकी, ज्यांच्या व्यक्तिमत्वाची वेगळीच चकाकी. सत्कार्याची ओढ, चांगुलपणाची जोड. सत्कार्याची ओढ, चांगुलपणाची जोड. ज्यांच्या कर्तृत्वाची वेगळीच लकाकी, ज्यांच्या कर्तृत्वाची वेगळीच लकाकी. अशा शब्दात ज्यांचं वर्णन करता येईल अशा अच्युत गोडबोले सरांचा परिचय करून द्यावा अशी मी रवींद्र याला विनंती करते. सप्रेम नमस्कार. मी रवींद्र गोरख राठोड. आदरणीय श्री अच्युत गोडबोले सरांचा परिचय करून देताना मी स्वतःला खूप भाग्यवान समजत आहे. कारण सरांचा आजवरचा प्रवास तुम्हा आम्हाला रोमांचाने आणि उत्साहाने भरणारा आहे. प्रवास कठीण आहे म्हणून पाऊल मागे घेणाऱ्या युवकांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालणारा असा आहे. गोडबोले सरांनी पहिली इयत्तेपासून ते महाविद्यालयापर्यंत सर्वोच्च स्थान कधीच सोडलं नाही. सरांनी IIT-मधून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केलेली आहे 1972 त्यानंतर सॉफ्टवेअर क्षेत्रातील मल्टीमिलियन आणि बलाढ्य कंपन्या पाटणी, सिंटेल, L&T, इन्फोटेक, अपार, दिशा यासारख्या कंपन्यांमध्ये सरांनी सर्वोच्च पदाचं धनुष्यबाण लीलया पेललेलं आहे. या काळातच IBM तर्फे
आणि भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते अत्यंत बहुमानाचा उद्योगरत्न हा पुरस्कार सरांना 2 वेळा प्राप्त झाला आहे. ही सुद्धा सरांची खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि त्यानंतर सर लेखन क्षेत्राकडे वळाले. आजवर सरांनी विविध विषयामध्ये 37पेक्षा अधिक पुस्तकं प्रकाशित केलेली आहे. एका मुलाखतीमध्ये निखिल वागळे सरांनी गोडबोले सरांना जी झपाटलेला माणूस ही उपमा दिली होती, ती उपमा तंतोतंत खरी दिसून येते. कारण सरांचा व्यासंग अभ्यासाचा खूप विस्तारलेला आहे. आणि जशी सरांची मुसाफिर ही आत्मकथा प्रचंड अशी लोकप्रिय आहे. संगणक युग हे पुस्तक सरांचं संगणकावर आधारित आहे. नादवेद हे पुस्तक सरांचं संगीतावर आधारित आहे. अर्थात हे पुस्तक सरांचं अर्थशास्त्रावर आधारित आहे. बोर्डरूम हे पुस्तक सरांचं मॅनेजमेंटवर आधारित आहे. आणि मनात हे पुस्तक सरांचं मानसशास्त्रावर आधारित आहे. जनमानसाच्या मनात ही प्रत्येक पुस्तकं रुजलेली आहे. कारण सरांच्या सोप्या ओघव्या भाषेमुळं नादवेद, किमयागार, ज्ञानोडे आणि मनात या पुस्तकांना राज्य शासनाने गौरवान्वित देखील केलेलं आहे. ही यात्रा सरांची अशीच भविष्यातही आपल्याला प्रकाश देणारी ठरणार आहे, यात तीळमात्र शंका नाही. आपण ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत आहोत, आपण त्या क्षणाचे थोड्याच वेळात अगदी 0 सेकंदामध्ये आपण साक्षीदार होणार आहोत. तर मी मनाच्या आकांतानं आदरणीय श्री अच्युत गोडबोले सरांना आजच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करतो. धन्यवाद. थँक्यू रवींद्र. सरांची एक छोटीशी मुलाखत घेण्यासाठी मी आमंत्रित करते प्राची आणि अंकिता ताई यांना. नमस्कार सर. मी नमस्कार. बोले तुमचं पुन्हा एकदा या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. सर, आम्हाला तुमच्यापासून खूप काही गोष्टी शिकायच्या आहेत. खूप काही नवीन गुण आमच्या अंगात बाळगून घ्यायचे आहेत. तर जास्त वेळ न वाया घालवता आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. त्याआधी मला प्रेक्षकांना अशी विनंती करायची आहे की त्यांना अजून काही अधिक प्रश्न असतील तर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये मांडावे आणि मी माझ्या सेशनला सुरुवात करते. सर, तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की तुमचं प्राथमिक शिक्षण हे मराठीमधून झालं आणि त्यानंतर तुम्ही अख्खं जग जिंकून दाखवलं. महाराष्ट्रातील मराठी ते मॅनहॅटन मधील इंग्रजी हा तुमचा प्रवास तुम्ही कसा साधलात? सर्वप्रथम गुरुजी फाउंडेशन मध्ये मला तुम्हा सगळ्यांशी बोलायला मिळतंय, हे फार मला आनंद होतोय. प्रदीप हा माझा अनेक वर्षांपासूनचा स्नेही, खरं मी त्याच्याबरोबर काम केलं. इतका अतिशय डेडिकेटेड आणि इंटेलिजंट अशी खूप कमी अशी माणसं आहेत, त्यामध्ये प्रदीप आहे. आणि सगळे लोक नुसतं शिक्षण घेऊन पैसा, बंगला, गाडी, अमेरिका असंच करत असतात. त्यांनी दुर्लक्षित, ज्यांना गरज आहे अशांकरता याच्यामध्ये त्यांनी उडी मारली. आणि तुम्ही सगळ्यांनी, अर्थात तुम्ही सहभागी आहात. ते कुठलंच काम एकट्याचं नसतं, पण त्यामध्ये मला प्रदीपची संबंध प्रेरणा मला माहिती आहे. त्यामुळे पहिल्यांदा गुरुजी फाउंडेशनचं, प्रदीपचं आणि तुमच्या सगळ्या टीमचं मी आभार मानतो, तुमचं धन्यवाद देतो. तुम्हाला तुमचा फारच चांगला तुम्ही काम करताय असं मला वाटतं. आता ज्या मुलींनी गाणं म्हटलं तर आवाज फार चांगला होता आणि तुम्ही सगळे एवढ्या उत्साहाने माझ्याशी गप्पा मारताय, त्याचा मला आनंद होतोय. आता मी मूळ प्रश्नाकडे येतो की त्या प्रश्नामध्ये जग जिंकलं वगैरे काही नाहीये मी, बरं का, पहिल्यांदा अगदी सांगतो. हे आपल्याकडे ना असं म्हणण्याची पद्धत असते. तर जग जिंकायला अजून खूप अवकाश आहे आणि मी जिंकेन की नाही माहित नाही. जग जिंकणं फार वेगळा प्रकार आहे. आता त्यामध्ये यशाची व्याख्या काय ह्याच्याकडे आपण नंतर येऊ. मी स्वतःला यशस्वी, रूढार्थाने मी यशस्वी समजत नाही. पण माझा जन्म सोलापूरला, माझा जन्म अंमळनेरला झाला, पण लहानपण सोलापूरला गेलं आणि तिथे मी मराठी मीडियम मध्ये शिकलो. आणि त्यानंतर मग याच्यात सांगितलं त्याप्रमाणे बोर्डात 16वा, युनिव्हर्सिटीत पहिला, गणितात जवळपास पहिलीच IIT, पण एकही मार्क गेला नाही. आणि पण घरी माझं वातावरण फार चांगलं होतं आणि त्यामुळे मला घरी सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजे. त्या म्हणजे अशा की आपण फक्त परीक्षेकरता आणि मार्का मिळवण्याकरता अभ्यास करता कामा नये. मला लहानपणी त्याच पहिल्यांदा बाळकडू मिळालं, कोणी असं शिकवलं नाही. कारण आमच्या घरीमुळे विंदा करंदीकर, बापट, पाडगावकर असे कवी यायचे, कुमार गंधर्व, जसराज, भीमसेन असे गायक यायचे. घरात ज्या चर्चा चालायच्या तर शेक्सपियर आणि करंदीकर आणि मर्ढेकर आणि व्हॅन गॉग आणि पिकासो आणि असं सगळं चालायचं.
त्यामुळे नुसतं आपलं जो इंजिनियर हो, डॉक्टर हो, अमेरिकेत जा असं कधी नव्हतंच. तर आमच्याकडे खूप वातावरण हे म्हणजे प्रत्येक विषयावर प्रेम करा. मार्क येतील मागून चालत, पण आजकाल ते मार्क मिळवणं हा ध्येय झालेले विषयावर प्रेम न करता, आणि ते मला फार वाईट वाटतं त्याचं. तर आता आमच्याकडे गणितात मला मार्क मिळायचे हा भाग वेगळा, पण गणितावर प्रेम केलं. एकच कोड म्हणजे एखादं रायडर किंवा एखादं गणित हे 3 पद्धतीने कसं सोडवता येईल. म्हणजे 6वीत असताना मी 8वीतली सोडवायचो, 7वीत असताना 9वीतली, पण महत्वाचा भाग म्हणजे एकच 3 पद्धतीने कसं सोडवता येईल, त्यातली एलिगंट पद्धत कुठली. याच्यात माझ्या आणि माझ्या वडिलांमध्ये रेस लागायची. सगळ्याचा उद्देश असा की परीक्षेकरता कधी अभ्यास नाही केला, विषयावर प्रेम करून अभ्यास केला. आणि IITत गेलो त्यावेळेला मला पहिल्यांदा इंग्लिशचा खूपच न्यूनगंड आला, कारण मी मराठीतनं मीडियम मधनं आलेलो होतो. त्यावेळी युनिव्हर्सिटी तुम्ही पहिले आलात तर तुम्हाला खरं IITची एंट्रन्स एक्झामिनेशन द्यायची गरज नव्हती, असा नियम होता त्या काय. आता आहे की नाही मला माहित नाही, पण मला सोलापूर कोणी सांगितलंच नाही. आणि त्यामुळे मी आपलं एंट्रन्स एक्झामिनेशनला बसलो. मग त्यात ऑल इंडियात बराच चांगला माझा मार्क काहीतरी होता, 28, 22, 32, मला लक्षात नाही, पण काहीतरी चांगला नंबर होता. आणि मी केमिकल इंजिनिअरिंगला गेलो. आणि तिथनं नंतर आता अगदी थोडक्यात सांगतो, पण आपल्याला इतरही बोलायचंय. सगळ्यात सुरुवातीला मला इंग्रजीचा खूप त्रास झाला. म्हणजे मला न्यूनगंडच आला, कारण सोलापूर अगदी लहान गाव, तिथे स्कूटर शिवाय फार काही बघितलं नव्हतं, गाड्याही कमी होत्या. आणि मुंबईला तर टोलेजंग MRT सगळे इंग्लिश बोलणारे लोक, विद्यार्थी माझे मेस टेबलवरती एकाने माझा अपमान केलाय मराठीवर, मी बोलण्यावरनं. मला ना बाकी कोणी काही म्हणलं की तू दिसायला चांगला आहे, तुझ्याकडे पैसे नाहीत, मला काही वाटत नाही. कोणी खरं बोललं तर वाईट कशाला माना, पण समजा कोणी म्हणलं की तुला अमुक अमुक येत नाही, की मला भयंकर राग यायचा. मग इंग्लिश पुढचे 10 महिने मी फक्त इंग्रजी केलं. इंग्लिशची इटिमॉलॉजी म्हणजे त्याची रूट्स, ग्रीक, लॅटिन वगैरे, मग त्याचं प्रोनाऊन्सिएशन, उच्चारशास्त्र, मग त्याचं वाक्याची रचना कशी करायची, म्हणजे एलिगन्स त्यातला जो आहे तो फार महत्वाचा आहे. नुसतं आपलं आपण काय करतो, मराठीत विचार करतो, मग इंग्लिश ट्रान्सलेट करतो म्हणून बोलतो. मी त्याच दिवशी ठरवलं होतं की असं काही करायचंय. पुढचे 10 महिने मी वाक्प्रचार, नुसते वाक्प्रचार नाही, चांगले, उत्तम, नुसतं व्याकरण दृष्ट्या चांगलं नाही, उत्कृष्ट आपलं थिंकिंग इंग्रजीत झालं पाहिजे. मराठीत थिंकिंग करून ट्रान्सलेट नाही करायचं, हे मी ठरवलं. 10 महिने मी फक्त इंग्रजीवर तुटून पडलो. त्यावेळी IIT मध्ये दर आठवड्याला परीक्षा नसायच्या, 6-6 महिने नसायच्या, त्यामुळे सगळं चालून गेलं. आणि त्यानंतर मात्र पुढे मी, ते प्रवास खूपच मोठा आहे, मुसाफिरमध्ये आहे सगळं. पण त्यानंतर मग मी आदिवासी चळवळीत गेलो. त्यानंतर तिथे माझ्या मर्यादा माझ्या लक्षात आल्या, मग परत आलो. मग त्या आदिवासी चळवळीत असताना 10 दिवस जेलमध्ये पण गेलो, सत्याग्रहात भाग घेतला, परत आलो. परत नंतर वर्षभर 13 घरं बदलली. नंतर मला जॉब काही मिळेना, कारण तू विचारलं काय करत होतास, चळवळीत होतो. आणखीन काय खोलवर विचारलं की सांगायचं जेलमध्ये पण गेलो होतो. मग जॉब काही मिळेना. थोडी 125 रुपये महिन्याला जॉब चालू केला, तो सोडला. मग 13 घरं बदलली, वेगळं आणखी राहिलो. मग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शिरलो, मग चढत चढत CEO झालो. मग जगभर बराच प्रवास केला आणि हजारो सॉफ्टवेअर लोकांच्या कंपन्या चालवल्या. मी पटनी, सिंटेल, L&T, अपार दिशा वगैरे 32 वर्ष ITत काढली आणि त्यातली 23 वर्ष मी CEOच होतो. आणि त्यामुळे झोपडपट्टी पासून ते अगदी मॅनहॅटन मधल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये अनेक मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यापर्यंत मोठा प्रवास झाला. तो एक लक्षात ठेवा, मी ठरवून केलं नाही. मला जर ठरवून आयुष्य काढलेलं कधी फार आवडत नाही. म्हणजे काय आहे की 2 मिनिटात मित्र, 3 मिनिटात गुंतवणूक, 4 मिनिटात मॅनेजर, 5 मिनिटात CEO, 6 मिनिटात वगैरे, असं हे सगळं आहे. मी काही CEO व्हायचं वगैरे काही ठरवलं नव्हतं. जसं होत गेलं तसं मी पुढे गेलो. त्याचं आपल्याला 5 वर्षात तुला काय व्हायचं, त्याप्रमाणे तू थिंक बिग आणि थिंक असलं वगैरे मला काही जमलं नाही. मला स्वतःला असं वाटतं की आपण उत्स्फूर्तता असली पाहिजे. आपलं जे करतो त्याच्यावर प्रचंड आपण प्रेम केलं पाहिजे आणि एक्सलन्सचा ध्यास पाहिजे. जे आपण करतो ते एक्सलन्सचा ध्यास पाहिजे आपल्याला. मग तुम्ही काही करा. म्हणजे अब्राहम लिंकन म्हणत असे की तुम्ही चांभार असेल तरी उत्कृष्ट चांभार व्हा. तसं काहीही तुम्ही कराल, पेंटर असाल, चित्रकार असाल, संगीतकार असाल, लेखक असाल, आजकाल नुसते इंजिनियर, डॉक्टर नाही, पूर्वीच IT आणि अमेरिकेत जायचं हे सगळं वेळ. काही तुम्ही करा, पण त्यात तुम्ही बुडून जा, त्याच्यावर प्रेम करा. तर माझ्या मते यशाची व्याख्याच म्हणून आपल्याला जे करावं असं वाटतं ते करायला मिळणं म्हणजे यश आहे. आत्ताची व्याख्या यशाची म्हणजे किती तुम्ही 3 BHK राहता का 4 BHK, तुमच्याकडे गाडी कुठली, तुम्ही अमेरिकन व्हिसा कुठला, B1 H1 L1 कुठला आहे, ह्याच्यावर यश ठरतं. ते मला मुळीच मान्य नाहीये. मला असं वाटतं आपल्याला करावं असं जे वाटतं ते करायला मिळणं आणि त्यात आनंद मानणं, ह्याला मी यश समजतो. मला वाटतं हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं
की अशा नुसत्या मटेरियलिस्टिक नुसतं बंगला आणि गाडी आणि अमेरिका ह्याच्या मागे न धावता आयुष्यावर प्रेम करणं, त्यातले अनेक विषय आहेत, त्याच्याशी कुतूहल बाळगणं, सातत्याने आपण विद्यार्थी राहणं आणि इतरांच्या विषयी तुम्ही कळकळ बाळगणं, जे मला दिसतंय गुरुजीमध्ये, म्हणून मला आवडलं सगळं, की इतरांच्या आजूबाजूला आपल्याला आहे ठीक आहे, पण ज्यांना नाहीये त्यांचं काय, ह्याची सातत्याने जाणीव ठेवणं म्हणजे माणुसकी. तर हे माझ्या मते सगळ्यात महत्वाचं ते यश आहे. हो सर, म्हणजे आपण ठरवलं तर अशक्य असं काहीच नाही. हा संदेश आम्हाला तुमच्याकडून खूप मोलाचा वाटला. सर, पुढचा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी की तुम्ही सगळ्या क्षेत्रांमध्ये अगदी घवघवीत असं यश मिळवलं. संगीत, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, तंत्रज्ञान, वाङ्मय इत्यादी इत्यादी. पण त्यातून सर तुमचे मैदानी खेळ सुटले असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे त्याची तुम्हाला उणीव भासते का? आणि तरुण मुलांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये खेळाचं स्थान काय आहे? दोन गोष्टी. एक म्हणजे खेळाचं स्थान खूप चांगलं आहे. माझं फार काही बुडलं नाही बरं का. तुम्हाला एक सांगतो, मी दोन मैदानी खेळ तू म्हणालीस म्हणून मी सांगतो की मी फुटबॉल खूप चांगला खेळायचो. म्हणजे माझ्या शाळेमध्ये, माझ्या शाळेतल्या वर्गाचा तर मी चॅम्पियन नव्हतो, पण मी अगदी खूप चांगला हे करायचो. मी कबड्डी तू खूप चांगला खेळायचो. म्हणजे माझ्या ह्याच्यात जे कोणी यायचे त्यांच्या सगळ्यांच्या तंगड्या पकडण्यात मी खूप तरबेज होतो. म्हणजे त्याच्यात मला खूप आवडायचं. तो तंगडी पकडून त्याला हरवायचं, म्हणजे त्याला त्या रेषेपर्यंत जाऊ द्यायचं नाही, ह्याच्यात मी भयंकर चॅम्पियन होतो. मी अगदी विट्टी दांडू पासून सगळं खेळलो. आमच्या गल्लीमध्ये फार जागा नसायची, पण ते एक काही पत्र्याचा गोल ठेवून त्याच्यावर क्रिकेट खेळलो, काय खरेच उद्योग बरेच केले. पण फुटबॉल मैदानीच खेळ म्हणशील तर फुटबॉल आणि हुतू हे मी खेळायचो. आणि जर का बाकीचे म्हणशील तर मी चेसचा मी बऱ्यापैकी चॅम्पियनच होतो. म्हणजे खूपच हे होतं. पण चेस आणि ब्रिज मी खेळायचो. आणि त्याशिवाय टेबल टेनिस मी खेळायचो. मला असं वाटतं खेळामध्ये बरं का दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे व्यायाम वगैरे हा तर भाग आहेच की शरीर, पण त्याचबरोबर खेळ तुम्हाला जय आणि विजय दोघांकडे चांगल्या तऱ्हेने बघायला शिकवतो. त्याचा आयुष्यामध्ये सुद्धा आपल्या जेव्हा कुठलाही पराजय होतो तेव्हा तो चांगल्या तऱ्हेने स्वीकारणं ज्याला म्हणतात, ते आपल्याला खेळ शिकवतो. तर खेळामध्ये आपण नेहमीच यशस्वी होतो, नेहमीच विजय होतो असं नाही. आपली टीम कित्येक वेळा पराजित होते. आता काल आपली क्रिकेटची टीम झाली, तर त्यातनं शिकून पुन्हा होऊ नये जे आहे ते खेळ आपल्याला शिकवतो. तर त्यामुळे खेळामुळे आपली वृत्ती स्पोर्टिंग ऍटिट्यूड ज्याला म्हणतात तशी ऍटिट्यूड बनायला खरं म्हणजे मदत होते. नुसतंच व्यायाम होतो असं नाही. म्हणून ते खेळाला त्या दृष्टीने खूप महत्व आहे. मला फक्त एकच वाईट वाटतं की आपल्याकडे संपूर्ण त्याच्याकडे लक्ष आपण फार देत नाही, आणि आपल्याकडे त्याच्यावर मर्यादा खूप आहेत. मी त्यात शिरत नाही, कारण माझ्याकडे अनर्थ नावाच्या पुस्तकात खूप स्टॅटिस्टिक्स दिलेले आहे की आपल्याकडे 40 ते 50% शाळांमध्ये मैदानच नाहीयेत. कुठनं तुम्ही सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर निर्माण करणार? तर असं ते सगळं खूप आहे. म्हणजे आपल्याकडे काय कमी आहे, काय केलं पाहिजे हा वेगळाच विषय आहे. पण मुख्य म्हणजे आपल्याकडे मैदान नाही, त्याच्यावरती आपण खर्च करत नाही. मी चीनचं एक फक्त उदाहरण देईन. चीनमध्ये स्पोर्ट्स कसे डेव्हलप करतात ह्याच्यावरती माझ्याकडे बरंच मटेरियल आहे. ते पहिल्यापासून लहानपणापासून जी त्यांना कसं ट्रेन करतात, कसं त्यांना हेरतात आणि कशा तऱ्हेने केवढी बक्षिसं ते मिळवून आणतात. तुम्हाला माहित असेलच तुम्हाला. आता ऑलिम्पिक सगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर ते हे करतात. वेळेस आपल्याकडे भयंकर वेट लिफ्टिंगचा एक परवाचा एक व्हिडिओ आहे. एक मुलगी आहे बरं का, तर तुम्ही गुगलवरती टाका, कालच तो व्हिडिओ आलेला आहे. वेट लिफ्टिंग मध्ये थायलंडमध्ये ती चॅम्पियन झालेली मुलगी, तिला अजिबात कोणी मदत करायला तयार नाही, आणि ती कुठे भांडी घास आणि कुठे अशी तिची कामं तिला करावी लागतात. तर मला हे फार वाईट वाटतं की हे सगळं खरं म्हणजे आपण केलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आता दुसरा एक विषय, मी थोडं लांब उत्तर देतोय पण काही इलाज नाही, कारण इतरही काही प्रश्नांना उत्तर मिळतील असं मला वाटतं. की इतक्या विषयामध्ये तुम्ही काय, तुझा शब्द होता की तुम्ही गाजवलं का, तुम्ही तज्ञ झालात का, काय तू काही शब्द वापरला, तर तसलं काही नाहीये बरं का. पहिली गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा मी तेच सांगतोय की माझा सगळा अप्रोच की मी विद्यार्थी आहे अजूनही, मला कुतूहल वाटतं या सगळ्या गोष्टींची. माझं झालं काय की लहानपणापासून विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्याच्या इतकंच संगीत, साहित्य, चित्रकला महत्वाची लहानपणापासून संस्कार होत गेले. त्यामुळे नुसतं आपलं कधी कळ दाबली, कधी रॉकेट उडतंय, मी नासामध्ये जाणार, कधी कम्प्युटरचा अमुक, असं काही ध्येय नव्हतं माझं.
संगीतकार तेवढंच महत्वाचं आहे, चित्रकार तेवढंच महत्वाचं आहे, हे सारखं मला जाणवत होतं. आणि पुढे सुद्धा IIT आणि माझं TIFR IIT आणि BARC मध्ये आमचा एक मित्राचा ग्रुप जमला. ते सगळे टॉपर्स होते, ब्रिलियंट होते. ते बघितल्यावर मी धाडकन जमिनीवर आलो. तोपर्यंत मला वाटायचं की आपलं मी काही व्यंग आगाऊपणा नव्हताच, पण आपण काही हुशार उगीच वाटायचं. म्हणजे धाडकन जमिनीवर आलो, म्हणलं आपण काहीच नाही होत. आणि त्या सगळ्यांना इतक्या विषयात इंटरेस्ट होता आणि त्यामुळे माझ्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. म्हणजे परीक्षेकरता अभ्यास तेव्हाही नव्हता करत, पण मला मुख्य काय जाणवलं की म्हणजे मी थोडक्यात सांगतो की माणूस 1,00,000 वर्षापूर्वी निर्माण झाला. तो जेव्हा निर्माण झाला त्यावेळी इंद्रधनुष्य असणार, चंद्रसूर्य उगवत मावळत असणार, समुद्राला ओहोटी भरती येत असणार, ज्वालामुखी असणार, भूकंप असणार. माणसांनी असं का होतं असा प्रश्न विचारला आणि हे आता विचारत गेला, त्यातून विज्ञान निर्माण झालं. त्याने तो प्रश्न विचारला नसता तर आपण सगळे मुंडी खाली करून चलत बसलो असतो. नंतर मग विज्ञान आपल्या आयुष्याला फायदेशीर कसं ठरेल याचा वापर केला म्हणून तंत्रज्ञान निर्माण झालं. आणि मग माणसं एकत्र राहायला लागली. ते एकत्र राहिल्याचे नियम म्हणजे अर्थशास्त्र, मानसशास्त्र, तत्वज्ञान, मानववंशशास्त्र म्हणजे अँथ्रोपॉलॉजी अशी सगळी निर्माण झाली. आणि त्यानंतर माणसांनी स्वतःच्या आयुष्याचा अर्थ विचार काय शोधायला सुरुवात केली आणि त्यातून मग संगीत, साहित्य, चित्रकला हे सगळं निर्माण झालं. मला कुतूहल पहिल्यापासून असं आहे की हे सगळं घडलं कसं असेल. पहिल्यापासून आतापर्यंत विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, संगीत, साहित्य सगळ्याची वाढ कशी झाली असेल माणसाची पहिल्या आदिमानवापासून आतापर्यंत. त्यातले कोण शिलेदार होते महत्वाचे, त्यांनी काय थिअरीज मांडल्या किंवा त्यांनी कशाचे विचार केले. कला असेल ते इम्प्रेशनिझम, एक्सप्रेशनिझम, रिअलिझम, क्युबिझम सगळं, किंवा सायन्स मध्ये आपल्याला माहितीच आहे पूर्वीपासून आईन्स्टाईनच्या थिअरीपर्यंत. ते सगळं कसं, मला प्रचंड कुतूहल आहे त्याचं की ती माणसं कोण होती, त्यातले शिलेदार कोण होते, तो काळ काय होता, हे सगळं अतिशय खोलवर जाऊन बघायचं, शिकायचं विद्यार्थ्यांनी आणि मग ते शिकवायचं सोप्या भाषेत. म्हणून मी अजून विद्यार्थी समजतो स्वतःला. मला कुतूहल असलं लहान मुलासारखा आणि मला त्याचा अभिमान आहे. आणि त्यामुळे मी काही अजिबात मास्टरी वगैरे मिळवली. माझी पुस्तकं लोकांना आवडण्याचं एक कारण सांगू का, त्याचं कारण ही ऍटिट्यूड आहे. कारण ती सोप्या सरळ भाषेत त्या 3 गोष्टी गुंफतात. त्याचा इतिहास, त्यातली मूलतत्व आणि त्यांचे चरित्र हे सगळं एकत्र गुंफत एका गोष्टीसारखं जातं. म्हणून माणसं त्यात रमतात. आणि हे मी अमेरिकन लेखकांकडून शिकलो. मी काही कोणी हे नाही, मी स्वतःला इंटिग्रेटर समजतो. एका पुस्तकाला 100 पुस्तकं मी हे करतो आणि त्यातून ही सगळी वीण जी असते ना, ही वीण साधतो. त्यामुळे लोक रमतात त्याच्यामध्ये, लोक शिकतात सुद्धा. आणि मला खूप आवडतं. मला असं वाटतं की मला अजूनही मी विद्यार्थी, मी आता काही ते गाजवलंय वगैरे असं काही नाहीये. त्यातला बाज असा असतो की बघा मला किती मजा आली सगळं शिकताना, किती मजा यायच्यात. मला किमयाकर वाचल्यानंतर लोक म्हणतात न्यूटन बसलाय, आईन्स्टाईन बसलाय, गॅलिलिओ बसलाय, तुम्ही बसलाय, आम्ही बसलो, आपण सगळे गप्पा मारतोय त्यांच्याशी, असंच सगळं आम्हाला वाटतं. तर असाच सगळा रोख आहे सगळ्या अर्थात मनात, गणिती जपूरचा बोर्डरूम नादोय सगळीकडे. आणि त्यामुळे लोकांना ते आवडतं. कारण माझा अप्रोचच मुळे आपण कोणते मोठे होता मी काहीतरी तुम्हाला सांगतो ऐका आता असं नसतो. मी विद्यार्थी, मी शिकतोय, मला किती मजा आली, तुम्हाला येईल, आपण सगळे मिळून पुढे शिकत जाऊ, असं आहे. असा सगळा अप्रोच आहे. त्यामुळे तुझं प्रश्नाचं उत्तर म्हणजे मी काहीतरी जग जिंकलं, मी काहीतरी सगळे विषय आता त्यातलं तज्ञ झालो असलं काही नाही. मला अजून प्रत्येक विषयातले आणि एकंदरीतच आयुष्यामध्ये मी एवढी मोठी माणसं बघितली जगामध्ये की मला कोण याची पूर्ण जाणीव आहे. माझे पाय पूर्ण जमिनीवर आहेत आणि त्यामुळे मला अजून शिकणं आणि मला शिकायला लाज वाटत नाही. मी 10वीतल्या मुलाकडे पण जाऊन 12वीतल्या मुलाकडे पण तुझ्या टेक्स्टबुक मध्ये अमुक आहे ना, मला सांग बरं, असं विचारायला मला काही वाटत नाही. आणि मला वाटतं हेच मला फार गुण नाही, पण हा एक जर का गुण असेल तर कुतूहल आणि विद्यार्थी असणं आणि अर्थात माणुसकी विवेकवाद असणं हा आणखी वेगळा विषय. पण मुख्य म्हणजे हा मला फार महत्वाचा वाटतो. मी थोडे लांब उत्तर देतोय, पण त्यात तुमच्या इतरही काही प्रश्नांची उत्तर होऊन जातील, तर तुमच्या वेळेच्या काही बाहेर जाऊ नका तुम्ही. पण मला असं वाटतं की महत्वाचं आहे. हो सर, अगदीच बरोबर आहे तुमचं. सर, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे की तरुण वयामध्ये मित्रमैत्रिणींचं जग ह्यालाही महत्व असतं, त्याचप्रमाणे आपले पालक जे असतात त्यांचंही आपल्या म्हणजे तरुण वयात खूप म्हणजे योगदान ठरतं, त्यांचं जे आपल्याला मूल्य असतं ते. तर म्हणजे ह्या एक मित्रमैत्रिणी आणि पालक या दोन्ही घटकांनी तुमच्या व्यक्तिमत्व विकासाला कशी चालना दिली? खूपच. माझ्या आई वडिलांनी माझ्यावर खूपच प्रेम केलं. माझ्या बहीण सुलभा आणि पुष्पा या बहिणी, इनफॅक्ट मीना, तिघींनी. आणि सुलभा पुष्पा बेसिकली काय की यांना साहित्याची आवड होती.
साहित्य, संगीत या सगळ्याची आवड होती. त्यांचे संस्कार माझ्यावर प्रचंड झालेले आहेत. आणि पुढे IIT मध्ये गेलो तेव्हा तुम्ही मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ही सगळी जी मंडळी होती ती जागतिक पटलावरती मोठी होती. म्हणजे एक जण म्हणजे स्टॅनफोर्ड मध्ये क्वांटम मेकॅनिक्सचा व्हिजिटिंग प्रोफेसर, एक श्रीकृष्ण दाणी म्हणून तो जगातला 100 मॅथमॅटिशियन पैकी एक TI मधला. अशा सगळ्या मंडळींचा ग्रुप जमला. म्हणून मी धाडकन जमिनीवर आलो की आपण आता पण कंपॅरिझन करूच नाही आपण, पण आपण जे काय असेल ते बेसिकली म्हणजे डबक्यात वर्गात तिसरा आला तरी सुद्धा आजकाल मायक्रोफोन समोर अभ्यास कसा करत होता, आई किती कॉफी देत होती, कुठल्या क्लासला गेला, लगेच सुरूच होता. आमच्यावर तसलं काही भानगड नाही. हे मी जे बघत होतो भयंकर जागतिक लेवलवर बघत होतो आणि त्या मित्रांचा माझ्यावर खूप मोठा परिणाम झाला. म्हणजे आमच्या चर्चा सुद्धा त्यावेळेला म्हणजे कल्पना करणं मला IITच्या 3ऱ्या वर्षाला म्हणजे मी साधारण 20 वर्षाचा किंवा 19 वर्षाचा असेल त्यावेळेला BA पर्यंत इकॉनॉमिक्स पासून कळलं. ऍडम स्मिथ, रिकार्डो, माल्थस मार्क्स, केन्स, फ्रीडमन, मला काही गरज नव्हती परीक्षेला, पण आपल्याला कळलं पाहिजे. मगाशी सांगितलं तर आपण हे शिलेदार कोण होते सगळ्या प्रगतीमध्ये. सायकोलॉजी असेल, फ्रॉइड असेल, युंग असेल किंवा आणखी एलिस असेल, आपल्याला कळलं पाहिजे कोण लोक आहेत, काय चाललंय जगामध्ये, भारतात गरिबी काय, बेकारी काय. मला असं एकदाही वाटलं नाही की मला काय करायचंय, मी आपलं GRE देईन, मी अमेरिकेला जाईन, सेटल होईन, असं कधीच वाटलं नाही मला. हे सगळं माझं आहे, ही परीक्षा आहे आपल्या आयुष्याची. आणि हे कुतूहल अजून गेलेलं नाही, हे लक्षात ठेवा. माझं वय 71 आहे, पण अजूनही मला प्रचंड गंमत होत आहे. हे विश्व कसं निर्माण झालं असलं पाहिजे. 1400 कोटी वर्षापूर्वी विश्व निर्माण झालं म्हणजे काय, मग त्या विश्व निर्माण होण्याच्या अगोदर काय, बिग बँगनी विश्व निर्माण झालं असं आजची थेरी सांगते, पण त्याच्या अगोदर मग काय. आजचं फिजिक्स सांगतं की त्याच्या अगोदर हा प्रश्नच चुकीचा आहे, कारण टाइम म्हणजे वेळ हाच कॉन्सेप्ट बिग बँगच्या बरोबर सुरू झाला. त्यात पुन्हा मग बरेच वाद आहेत. आता मला त्यात प्रचंड इंटरेस्ट, हे काय भानगड आहे, किंवा पहिला जीव कसा निर्माण झाला असेल 375 कोटी वर्षापूर्वी. सगळं निर्जीव होतं आणि त्या केमिकल्स मधून पहिला जीव निर्माण झाला. काय भानगड आहे, जीव म्हणजे काय. आता आपल्याला जीव म्हणजे प्रोटीन्स आणि अमिनो ऍसिड वगैरे माहिती, पण म्हणजे काय बाबा ते, हे मला अजून कोड आहे सगळं, किंवा अनेक गोष्टींची कोडी मला पडतात. मी त्यात रमून जातो, बुडून जातो, शोधत जातो. आणि मला वाटतं हे जे आहे ना, शोध घेणं आणि त्या विचारात बुडून जाणं, वाचन करणं, वाद घालणं वाटलं तर इंटेलेक्च्युअल, पण उत्तर मिळवणं अनेक विषयातले, ह्याचं मला वेळ आहे. आणि मला असं वाटतं त्यामुळे मी पुढे गेलो. सगळ्यामध्ये मित्रांचं आणि आई वडिलांचं, बहिणींचं खूपच कॉन्ट्रीब्युशन. सर, कदाचित तुमचा हाच गुण तुमच्या यशाचा साक्षीदार आहे. सर, पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या अनेक बुद्धिमत्ता कला यापैकी शीळ घालूनच गाणेच नव्हे तर शास्त्रीय राग ऐकवण्याची तुमची क्षमता आम्ही ऐकली आहे. तुम्ही आता शीळ घालत नाही, पण एखाद्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता करू शकाल का? आमची फरमाईश असेल, रुक जाना नहीं तू कभी हार के, हे गाणं. नाही, मला ते गाणं वगैरे काही म्हणता येणार नाही. आवाज तुम्हाला लक्षात आलंच असेल, पण आवाज खूप गेलेला आहे. पूर्वी मी बऱ्यापैकी राग कसे ओळखावेत याच्याविषयी मी खूप हे आता उदाहरणतः मी आता एक ट्राय करतो. म्हणजे उदाहरणतः मल्हार, आता पाऊस चालूच आहे, तर म्हणजे भीमसेन जोशी एक बंदिश गायचे, राग कसं ओळखायचं याच्याविषयी. म्हणजे ओ करीम नाम ये, हा एकदम मल्हार आहे बरं का. ये ओ करीम ना. आता जनपळभर म्हणतील हाय हाय, वो चुप रहे तो मेरे दिल के दाग जोड़ते. आ आ आ आ ओ करीम.
म्हणजे राग कसे ओळखायचे हे उदाहरण अशी 70-80 रागांचं करायचो आम्ही. गाणं इतकं ऐकलं आम्ही, इतकं 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 म्हणजे माझ्याकडे अक्षरशः चिकार जीबीचं मी रोज सकाळी वेस्टर्न ऐकतो आता, मोझार्ट, चॅकोस्की वगैरे, आणि नंतर मग क्लासिकल ऐकतो. मग हिंदी जुनी गाणी पण मला फार आवडतात. 1950 1960 सालापासून सगळी. एकंदर प्रेम करावं गाण्यावर, साहित्यावर, चित्रकलेवर, अनेक गोष्टी. धन्यवाद. आहे तुमचा आवाज खूपच कमाल आहे. प्रेक्षकांच्या चॅट बॉक्स मध्ये नुसतं हे होऊन चाललंय. तर सर पुढचा भाग मी माझी सहकारी प्रतिमाला देते. तिने प्रेक्षकांकडून आलेले प्रश्न घेईल. प्रेक्षकांच्या मनात पण काही प्रश्न आहेत, ते मी सरांना विचारू इच्छिते. तर माझा पहिला प्रश्न जो शुभमने विचारला आहे तो असा आहे की सर्वजण सकारात्मकतेला प्रोत्साहन देतात, तर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकतेचे महत्व काय आहे? पहिली गोष्ट, सकारात्मकता म्हणजे काय हा एक महत्वाचा प्रश्न आहे. मी कित्येक वेळा माझ्या भाषणांमध्ये, माझ्या लिखाणामध्ये मी नेहमी समाजातले दोष दाखवत असतो. ते आपण शिक्षणावर खर्च जास्त केला पाहिजे, आरोग्यावर जास्त खर्च केला पाहिजे, आपली आरोग्य व्यवस्था चांगली असली पाहिजे. आणि ही जी टीका करणं ही सकारात्मकता आहे असं मला वाटतं. मला खोट्या सकारात्मकतेवर विश्वास नाही की नुसतं काहीतरी म्हणजे ज्याला पॉझिटिव्हिटीचा आता अलीकडे वेळ नाही करायचं, काही झालं तर सगळं छान छान म्हणायचं. ही बंडलबाजी आहे. म्हणजे जेव्हा आपण स्वतःतले दोष आपण ओळखू आणि आपल्याला त्याच वेळेला आपण स्वतःला सुधारू शकू. तर मला असं वाटतं की आपल्याला म्हणजे मी अनर्थ पुस्तक जे लिहिलेलं आहे 1990 सालापासून आपण ज्या तऱ्हेने अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे, ती अर्थव्यवस्थेमध्ये दोष काय होते, आपण काय करायला पाहिजे. तर मला वाटतं सकारात्मकतेचा अर्थ असा की म्हणजे तुम्ही आता काही उपयोग नाही, मग सिनिकल होणं की कशाला काय करायचं, काय होणार नाही, काय होतच असं मुळीच करू नये. सकारात्मकता म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष डोळसपणे बघणं. मी स्वतःला विवेकवादी समजतो, माझा अंधश्रद्धेवर विश्वास नाही, मी निसर्गाला देव म्हणतो आणि माणुसकीला धर्म मानतो. सकारात्मकतेचे उदाहरण सगळं सकारात्मक आहे असं मला वाटतं. एखाद्या देवापाशी 3 तास उभं राहायचं, नंतर 500 रुपये टाकायचे, त्याच्या 3 तासात मी कुठल्या आदिवासीला गणित शिकवायनंतर 500 रुपये ज्याला परवडत नाही त्याला औषध देईन. मला वाटतं मी माझ्या देवाकडे लवकर जातो, तुम्ही तुमच्या देवाकडे काय बघायचं ते बघा. पण एकंदरीत या मूर्ती ती मूर्ती अमुतो दोघांनी गुरुवारी इकडे तुझा शुक्रवारी मी तिकडे जातो, दोघांनी शनिवारी एकमेकांना गळे पकडू, ह्याला अर्थ नाही. तर मला असं वाटतं की एकंदरीतच मी स्वतःला विवेकवादी, मानवतावादी आणि समान संधी मिळावी आणि सगळ्या समानता म्हणजे जेंडर म्हणजे स्त्री पुरुष, रंग, वर्ण, जात, धर्म या सगळ्यामध्ये समानता असावी याकरता झगडणारा मी मनुष्य. मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी सकारात्मकता. तर नकारात्मक म्हणजे अलीकडे अर्थ असा होतो की सकारात्मकचा अलीकडे अर्थ असा आहे की काही वाईट चाललं असेल तर ते चांगलं म्हणा, तुम्ही चांगलंच फक्त प्रोजेक्ट करा म्हणजे सकारात्मकता. मला ती डेफिनेशन मान्य नाहीये. जर का काहीतरी गडबड असेल तर त्याचा तुम्ही दाखवा, त्याचा अनालाइज करा, त्याचा सोल्युशन काढा आणि त्या सोल्युशन मध्ये तुम्ही भाग घ्या. हे सगळ्यात जास्त सकारात्मक आहे असं मला वाटतं. नक्कीच सर, सकारात्मकता ही आपल्या दृष्टिकोनामधूनच दिसून येते. माझा पुढचा प्रश्न असा आहे, जो रोहन धुमालचा प्रश्न आहे. सर, तुमच्या लाईफ मधला असा प्रसंग कोणता आहे की जिथे तुम्हाला जाणवलं की सगळं संपलं, आता इथे थांबायला पाहिजे, असा कोणता प्रसंग आहे का? दोन वेगळे प्रश्न आहेत. आता खूप मोठा धक्का जो बसला तो मला माझ्या मुलाला ऑटिझम आहे. तो जेव्हा बसला तेव्हा तेव्हा मुसाफिर मध्ये खूप डिटेल लिहिलेलं आहे, आपल्याला तेवढा वेळ नाहीये. पण तो जेव्हा ऑटिझम फार असाध्य रोग आहे, म्हणजे असाध्य विकार आहे मेंदूचा. तर तो जेव्हा झाला तेव्हा खूप माझी परिस्थिती बिकट होती, फायनान्शियली सो बिकट होती, अनेक गोष्टींच्यामुळे बिकट होती आणि त्यातनं बाहेर येणं मला फार अवघड होतं. पण ते बराच प्रयत्न करून मी थोड्याफार प्रमाणात मी यशस्वी झालो. आणि दुसरं म्हणजे आता इतकं थांबावं असं वाटलं. आता मुलाला ऑटिझम झाल्यानंतर मला पैसे जमवण्याची गरज होती, म्हणून मी खरंच झुंज दिली. सिस्टम सॉफ्टवेअर ज्याला म्हणतात, मी ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर केलं होतं 10 वर्ष. मी केमिकल इंजिनियर. कम्प्युटरमध्ये 2 भाग असतात, हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरमध्ये ऍप्लिकेशन, सिस्टम सॉफ्टवेअर असतं. तर मी जेव्हा पटणीत होतो तेव्हा 10 वर्ष आपलं 80% आमचे प्रोजेक्ट हे सिस्टम सॉफ्टवेअरचे होते.
आणि मला ते ऍप्लिकेशन येत होतं, त्यामुळे मला खूप झगडावं लागलं. तर गोष्ट फार मोठी आहे. पण माझ्या मुलाकरता मला पैसे जमवावे लागले की त्याच्यात आपल्यानंतर कोण, असा एक नेहमी प्रश्न असतो. त्याकरता मी झगडा केला. मग मला ते यायला लागलं. मग मी 23 वर्ष कंपनीचा मुख्य पत्नीच फक्त नाही, सेंट्रल LNT सगळीकडे म्हणून, आणि मग हजारो लोकांच्या कंपन्या चालवल्या. सीईओचे पगार पण वाढले होते त्यावेळेला, त्यामुळे मुलाला जेवढे पाहिजे तेवढे मिळवले. पण आता नुसते पैसे जमा करत बसायचे. माझ्याकडे BMW आहे, मर्सिडीज, मी या बंगल्यात राहतो, गोल्फ खेळतो रात्री. तर हे याच्यात की मला इंटरेस्ट नव्हता. माझ्याकडे 4000 पुस्तक आहेत जगात मिळवले. म्हणलं आपल्याला म्हणजे इतका झपाटला जर का आपण सगळी वाचलेली नाही, 20-25% वाचले, पण बाकीची मी व्हर्टिकली वाचली आहेत. कशात काय मला साधारण माहित असतं. म्हणजे आपण मराठीत ज्ञान आणलं पाहिजे. त्यामुळे मग मी लिहायला सुरुवात केली. 42 पुस्तकं झाली. 4 इंग्रजीत म्हणजे IT वरती पुस्तकं झाली, आणि 42 आता मराठीत झाली. मी इकॉनॉमिक्स, सायकोलॉजी, मॅथमॅटिक्स, लिटरेचर, पेंटिंग, फिल्म्स, मॅनेजमेंट, म्युझिक, अशी सगळ्या विषयांवर, आणि खूप खोलवरची आहेत सगळी पुस्तकं. आणि ती सगळी खूप पॉप्युलर झाली. म्हणजे मुसाफिरमध्ये आत्मचरित्र 80,000, बाकी 70,000, 60,000, 40,000, 50,000. पण त्यापेक्षा मला हजारो लोकांचे जे फोन, SMS येतात, त्यांनी आयुष्य बदललं, त्यांनी नैराश्य केलं. आणि हे मला फार पुढे सुखावतं. किती खपल्या आणि किती पैसे हा वेगळा मुद्दा आहे, पण त्यामुळे मला खूप आनंद होतो. आणि मग ते मला आपण लोकांपर्यंत पोहोचतोय, कुठेतरी आयुष्याला हे करतोय. आणि म्हणून मग मी जेव्हा 23 वर्ष CEO होतो, तेव्हा 3 कोटी वर्षाला 3 कोटी रुपयाच्या ऑफर्स नाकारून मी मराठीमध्ये लिखाण करायचं असं ठरवलं. आणि त्यानंतर मी 42 पुस्तकं लिहिली. आणि आय एम व्हेरी हॅपी अबाउट दिस. म्हणजे बेसिकली काय की नुसते पैसे जमा, अमेरिकेचा इकडे जा, गोल्फ खेळ, ही गाडी चालव वगैरे, आपले माझी ध्येय ते कधीच नव्हती. म्हणजे मला साधेपणा आवडतो, आणि मला ज्ञानाचं फार आकर्षण आहे. ज्ञान, माणुसकी, विवेकवाद, याला मी आयुष्यात सगळ्यात जास्त महत्व देतो. नक्कीच सर, अशक्य असं जगात काहीच नसतं. प्रसंग तर येतच असतात, पण त्यावर मात कशी करायची हे नेहमीच आपल्या हातात असतं. पुढचा प्रश्न तुम्हाला अलका तुस्कानो विचारू इच्छितात. विच ऑफ युअर बुक्स यू वुड रिकमेंड फॉर बिंग सच अ वर्सेटाइल इंडिव्हिज्युअल? I don't understand this question. For being a versatile individual, does it mean that if somebody wants to be a versatile individual, which books should one read? I mean, I can't sort of pinpoint a single book, at least of mine, that will make you versatile. But I would recommend two books certainly. One is Musafir, my autobiography, for reasons which it's not because it's about me. In fact, you'll be surprised to know that the book is not mainly about me. The book actually traces the history of 6 decades. It's not about Achyut Godbole per se. It's actually about the history of 6 decades: 60s, 70s, 80s, 90s, and 2000s. It actually talks about the society at that time, the people at that time, the movements, the mood, the literature, the arts, and it places an individual like Achyut Godbole in that whole flow. I mean, I think that's why it is appreciated a lot. I mean, therefore you will not find too much of, I did this and I did that, etc. I mean, most of the autobiographies actually are self-congratulatory, and they defend themselves, So I don't do that. I don't need to do that. I mean, I've been very open about my mistakes in my life, for instance. I mean, and shortcomings, and that I find in my life. I think more importantly, it actually talks about the vast sort of, it opens a window to variety of facets of life, in terms of arts and music and literature and social movements and poverty and the world politics and the meaning of life and philosophy and so on. So it actually touches a lot. So I would recommend Musafir. The second book I would recommend is Anartha, which actually I've written in 2019. And that talks about the Indian economy. But, and I really truly believe that a lot of things need to be corrected in the Indian economy. There are a lot of things that we need to correct because our whole developmental model is flawed, in my opinion. Okay, because of the way we've decided to develop after 1990, it has created 3 major monsters. One is unemployment, second is inequality, and third is climate disasters, climate change.
the kind of the unexpected rainfalls that you see, or the unexpected winds and unexpected droughts and hundreds of things that you really see, rising temperatures, melting ice, is because it's a natural phenomenon, but it's man-made, and that it's just called Anthropocene. The anthropos is mankind, root. I'm just telling you the etymological root is anthropos. That's why anthropology and so on. So it is man-made. Pardon me for the gender specific reference, but I think what I mean is it is made by humans because of the way we live, the lifestyle and the consumerism that we adopt. We have created this crisis of climate change, and I think we need to do something about it. So you must read Anartha if you really care for our nature, of our society, of our inequality, of our poverty and everything. And I've given huge amount of statistics in the book. So do read Anartha and do read Musafir. Of course, you can read any of the other 42 books, but I think these two are milestones in my opinion. But Kimayagar will talk to you about science. Arthat will talk to you about economic theory, from Adam Smith to Friedman to Stiglitz to Amartya Sen. Manath will actually tell you and teach you psychology. For instance, Manakallo is about abnormal psychology. Nadaved is about Indian music. Symphony is about Western music. 600 pages book, Symphony, by the way. It talks about from Bach to Michael Jackson. And it actually traces not just lives of these people, but also tells you about various styles and so on. So I think there are several books that you can read. Nano is about nanotechnology. Ganiti is about mathematics. And lately I've written books like Pravas with Sauri Nifadkar, which talks about the technology of travel. I've also written 2 books called Sharir and Sajeev with Amruta Deshpande. In my opinion, fabulous books about human physiology and anatomy, and Sajeev is about biology and so on. They are pretty large books, 400-600 pages books, but they're basically in Marathi. And essentially the reason why I wrote this in Marathi is to provide a reference for people who actually want to study in Marathi. There's also My Lord, which I've written with Madhuri Kasve about the history of law, for instance. And Vaidehi Limay, who's I think a fantastic writer. I've written Rakta, Sukshma Jantu and Vitamins with her. So you can sort of read any of these books if you like. नक्कीच सर, पुस्तकं हे नेहमी आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे श्रुती कुलकर्णी. सर, अनेक गोष्टी एका वेळी करावयाच्या वाटत असताना वेळेचे नियोजन कसे करावे? मी असं प्लॅन करून असं काही केलेलं नाही खरं. म्हणजे काय झालंय, ध्यास असतो ना आपल्याला, त्यात एकदा तुम्ही झिंग चढली ना तुम्हाला, तुम्ही माझ्या डोक्यात ते सातत्याने असतंच. म्हणजे मी 24 तास माझ्या डोक्यात हाच विचार असतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल. म्हणजे एखादा आपण ध्यास घेतला ना की ते होतं. मला नक्कीच गुरुजी मध्ये मला ते दिसतंय की तो ध्यास घेतला म्हणजे तुम्ही एवढी मोठी टीम बिल्ड करू शकता. इज रिअली रिअली ॲडमायरेबल. मला ज्ञान पसरवण्याचा आणि मराठीत ज्ञान आणण्याचा एक ध्यास आहे, आणि माझ्या डोक्यात ते कायम असणार. फक्त ज्ञान आणायचं नाही, मला स्वतःला कुतूहल आहे, मला स्वतःला शिकावं लागतं ते, आणि मला शिकण्याची प्रचंड इच्छा आणि प्रचंड हे आहे, ते मी करत जातो. आणि त्यामुळे एवढ्या सगळ्या विषयांमध्ये मी लिहित जातो. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. म्हणजे हे सगळं करताना मी सकाळी 4ला उठतो, पण आता अलीकडे सगळं इरेग्युलर झालेलं आहे. त्यामुळे किती मी 9ला झोपतो, 1ला जाग येते, 4-5 तास पुन्हा मी 2-3 तास काहीतरी BBC CNN वगैरे बघतो. मला जगात काय चालतं सगळं बऱ्यापैकी माहित असतं. मागे वेस्टर्न म्युझिक चालू असतं, काहीतरी वाचतो, लिहितो, पुन्हा 2-3 तास झोपतो, पुन्हा उठतो. मग दिवसभरात पुन्हा मागे सांगितलं तसं वेगवेगळं संगीत ऐकतो, पुन्हा मध्ये. आता इरेग्युलर झालंय, पण एक 6 तास साधारण झोप मिळते. पण मग मध्ये वाचन, मध्ये लिखाण, पण मी एन्जॉय पण करतो. खूप गाणं ऐकतो, खूप वाचतो, अलीकडे खूप सिनेमाही बघतो चांगले, काय जे काय असतील ते. मला सस्पेन्स थ्रिलर्स खूप आवडतात. पण म्हणजे असं सगळं चाललेलं असतं. मी असं मॅनेज करून 5 ते 6, 6 ते 7 वगैरे असं काही कॅलेंडर ठेवून काही करत नाही. नक्कीच सर. पुढील क्वेश्चन आहे प्रफुल्ल टेंबे यांनी विचारला. What changes do you suggest in Indian education system and how to implement that? You see, fundamentally, let me just tell you, I'll answer in brief because I mean I can talk
talk for half an hour to 30, 1 hour. I think the most important thing is that we need to improve our quantity and quality. I'll tell you what I mean by this. One is that we today spend only 2.8% of our GDP on education, or to 3% maximum. Several scholars, including several scholars have actually said that we should be spending around 6% of GDP on education. We should be spending around 6% on our education. We spend only half. Plus, the quality is very poor. I mean, I can actually have a huge amount of statistics. There are private schools and colleges that charge huge amount of money, and only rich can go there. And there are government schools where 72% don't have computers, 72% don't have laboratories, 40% don't have toilets for girls. And I have a statistics which is really extremely bad. So I think the point is that we should spend a lot of money, improve our education system in terms of quantity as well as quality. I mean, that's in short, that's something that I can say. Apart from the fact that the curriculum should be changed to adapt to the industry, and so I mean that's one thing. But I think fundamentally, from primary education to secondary education should be free and should be available. We should employ more teachers. We should train the teachers themselves. So there's a lot that can be done. I mean, let me just give you the entire development of South Korea, China, Japan, Europe, and America. A lot of that development is because governments, not NGOs, governments spend huge amount of money on education, healthcare, roads, and electricity, and so on, to reach the last mile, the last sort of house. So basically, that is very, very important. Our government neglects these two, and not only this government, earlier governments as well. So it's not just a question of this party or that party. All governments from 1990, even before that, I mean, in the last 70 years, I must say, that we have neglected healthcare and education infrastructure. So I think we should pay a lot of attention to these. So next question तुम्हाला मी विचारू इच्छिते गायत्री चिनगुंडे हिच्याकडून. तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या अडचणी आल्या आणि तुम्ही त्याला कसे सामोरे गेलात? हे तर सांगून झालंय. पहिली अडचण इंग्लिश वरनं झाली. दुसरी अडचण मला कुठलेही चॅलेंजेस झाले की मी चवताळून उठायचो आणि त्याच्यावर काम करायचं. ते यश बिश मला माहित नाही, पण इंग्रजी मात्र 10 महिने मी हे केलं. मला बऱ्यापैकी त्यात कम्युनिकेट करताना शब्द शोधणं वगैरे असं काही मला करावं लागलं. दुसरं म्हणजे मी IBM मध्ये असताना मला एकदा कोणीतरी काहीतरी मी हे करत असताना म्हणाला, तुम्हाला एवढं पण अकाउंटिंग येत नाही का? मी एक मार्केटिंगचा मनुष्य मला म्हणाला. मग मी अकाउंटिंग शिकायला लागलो. मग BCom पर्यंत मी कॉस्टिंग अकाउंटिंग पूर्ण मी 2 सेमिनार घेऊ शकतो. आज मी घ्यायचो अकाउंटिंग आणि कॉस्टिंग शिकवायला. तर असं पण झालं. मग माझ्या मुलाला ऑटिझम झाला तर सिस्टम सॉफ्टवेअर शिकावं लागलं. सिस्टम सॉफ्टवेअर तिथे प्रदीपला माहितीच आहे, तो IIT शिकवत होता आणि MTech आहे मला वाटतं. त्यामुळे सिस्टम सॉफ्टवेअर सगळे विषय एकमेकात अडकलेले. म्हणजे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आलं नाही तर तुम्हाला कम्प्युटर आर्किटेक्चर येत नाही. कम्प्युटर आर्किटेक्चर आलं नाही तर तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टम येत नाही. ऑपरेटिंग सिस्टम आलं नाही तर कंपायलर येत नाही. कंपायलर आलं तर डेटाबेसेस येत नाही. म्हणजे वरवरचं येतं, पण आतनं नीट त्याला कळणं म्हणतात ते कळत नाही. मग मी प्रत्येकावर 600-700 पण पुस्तकं टॅननबाउम स्टॉलिंग अशी, आणि मला ते करावंच लागलं सगळं. मग ते एकमेकात गुंतलेले सगळे विषय मला समजावून घ्यावे लागले. मग मी विचार केला, आता मी ह्यातली सगळ्यात अवघडचा विषय ऑपरेटिंग सिस्टम, त्याच्यावर अटॅक करू. आणि त्याच्यावर मी 700 पण पुस्तक लिहिलं सरळ. जे नारायण मूर्तींकडे अनेक लोकांना मला कळवलं ते फोन करून. खूप लोकांना आवडलं ते. त्याच्या कित्येक लाखाच्या कॉपीज गेल्या. तर चायनीज मध्ये भाषांतर झालं. ते चीन, जपान, सिंगापूर सगळीकडे मिळतं आज. तर नंतर मग डेटा कम्युनिकेशन नेटवर्क्स लिहिलं, मग वेब टेक्नॉलॉजीज लिहिलं, डिमिस्टिफाईंग कम्प्युटर्स लिहिलं. आणि बेसिकली एकदा तर शिल्लक मग मी पूर्ण पिंजून काढतोय. आणि आता मी मराठीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती लिहिलं 300 पानी. ते आता येईल पुढच्या महिन्यात. इन्फोटेक नावाचं लिहिलेलं मी. त्या इन्फोटेक मध्ये मी पूर्ण कम्प्युटर कसा चालतो, कम्युनिकेशन कसं चालतं, म्हणजे TCP/IP म्हणजे प्रोटोकॉल म्हणजे काय, नेटवर्किंग म्हणजे काय, आणि मोबाईल फोन कसा चालतो, 1G 2G 3G 4G 5G म्हणजे CDMA म्हणजे काय वगैरे, आणि बाकीचं सुद्धा IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स,
इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स, IIoT, क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय, बिग डेटा म्हणजे काय, डेटा मायनिंग म्हणजे काय, ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे काय, तर ह्या सगळ्यावरती एक पुस्तक इन्फोटेक म्हणून मी लिहिलेलं 70-80% झालंय, ते पण येईल मराठीमध्ये 300 पानी. म्हणून तर हे 2 पुस्तकं लोकांनी आणि तिसरं एक इंडस्ट्री 4.0 म्हणून, ही 3 पुस्तकं वाचली तर पण एकंदरीत कसं चालतं आणि पुढे काय होणार आहे ह्याचा पूर्ण अंदाज येईल मराठी वाचकांना. हे 3-4 महिन्याची सगळी पुस्तकं येतील, 6 महिन्याच्या. नक्कीच सर. प्रयत्न केले तर अशक्य असं काहीच नसतं. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर. पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छिते. मनीषा आहे, तुमच्या मते मातृभाषेतून शिक्षण घेणं किती महत्वाचं आहे? अतिशय महत्वाचं आहे. मला अतिशय आनंद होतो की माझं शिक्षण मराठी. सगळ्यांना उपदेश करतो, म्हणजे जे विचारतात, मला उपदेश करायची फार सवय नाहीये, पण मला कोणी विचारलं चाललं तर सांगतो मुलांना मराठीतनच शिकवा, पण आग्रह झाला की तुमचं इंग्रजी चांगलं करा. मला सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्स मध्ये आयुष्य काढावं लागलं आणि त्यामुळे मला ते जे 10 महिने मी केले होते त्याचा खूप फायदा झाला. मला कधीच त्रास झाला नाही. मी मोठमोठी न्यूयॉर्क, लंडन अनेक ठिकाणी कॉन्फरन्सेस घेतल्या, निगोशिएशन केली, मला कधीही प्रॉब्लेम आला नाही. त्यामुळे इंग्रजी चांगलं करा तुम्ही. मराठी, कारण अनफॉर्च्युनेटली काय झालं की ब्रिटिशांनी आपल्याला 150 वर्ष राज्य केलं. आज अमेरिका इनडायरेक्टली जगावर राज्य करतेच आहे. तुम्हाला या ना त्या तऱ्हेने इंग्रजी संबंध येतो, तो इंग्रजी चांगलं असतं हे नक्कीच चांगलं. पण मी असा अनुभवलेला आहे की जे इंग्रजीत शिक्षण घेतात त्यांचे मग संबंध एम्स सुद्धा मग अमेरिकेत, म्हणजे निम्मा डोळे अमेरिकेतच लागलेले असतात. त्यांचे उच्चार आणि सगळं. तर मराठीत शिक्षण जर का झालं तर तुमचे पाय जमिनीवर राहण्याची शक्यता जास्त असते. मराठीत शिक्षण झालं सुद्धा पुन्हा भुरकून उडून जातात, अमेरिकेत जाऊन राहतात, पुन्हा तिकडनं आपल्याला देशभक्ती शिकवतात, भारताला शिव्या देतात, हा भाग वेगळा. पण तरी सुद्धा एकंदरीत मराठीत शिकलं तर चान्स आहे किंवा त्याचं साधारण भारताशी किंवा आपल्या आई वडिलांची संबंध राहील, तो तिकडे पळून जाणार नाही, शक्यता जास्त, एवढंच, बाकी काही नाही. आणि इंग्रजी चांगलं करण्याचा हट्ट धरा, पण शिकवा मराठीतनं, असं माझं अगदी नेहमी आग्रह असतो. तर मी एक क्वेश्चन विचारू इच्छिते. आम्ही सगळे सध्या लहान आहोत आणि उद्या आम्हीही पालक होणार आहोत, पण वेदांतने हा प्रश्न विचारलाय की सध्या पालकांमध्ये इंग्लिश आणि मराठी मीडियम ह्याबद्दल खूप गोंधळ आहे. वरतून सीबीएसई, स्टेट, ICSE ह्यावरूनही खूप गोंधळ आहे. तर यामध्ये पालकांनी कसं निवडायचं की मुलांना कोणत्या बोर्डमध्ये टाकायचं किंवा मीडियम मध्ये टाकायचं, ह्याच्यावर तुमचं काही मत? खरं सांगू का, मला ह्याच्याविषयी काहीही सांगता येणार नाही तुला, कारण सांगतो, मला 10वी आणि 12वी सुद्धा कळत नाही अलीकडे. म्हणजे मी 11वी शिकलो, मग कॉलेजमध्ये गेलो. आता एवढे कोर्सेस बदललेले आहेत. म्हणजे आता 12वीला माझा धडा आहे म्हणे, माझ्या मुसाफिर मधला 12वीला कोणी आहे का मला माहित नाही तुमच्यापैकी, पण 12वीला माझा एक धडा आहे. ते 15 लाख लोक वाचणार आहेत माझ्याच आयुष्यावरती. काही इन सर्च ऑफ एक्सलन्स, काही त्याचं असं धड्याचं नाव आहे. इंग्लिश मीडियम, इंग्लिश मध्ये तो धडा आहे, पण तो सगळ्यांना वाचावा लागणार आहे. एवढं असून सुद्धा मला काहीही कळत नाही. ही शाळा, ती शाळा, हे का कोर्स, तो कोर्स, मला मी करिअर गायडन्स मध्ये एक तर शून्य आहे. आणि मला आजच्या एज्युकेशन सिस्टम मध्ये काय चाललेलं आहे मला खरंच अजिबात काही पत्ता नाही. यू आर ऍक्च्युअली आस्किंग द रॉंग पर्सन. आय एम रिअली सॉरी. आणि शेवटचा प्रश्न असा असेल की हू इज युअर रोल मॉडेल? माझे अनेक रोल मॉडेल्स आहेत. मला गाण्यामध्ये कुमार गंधर्व, किशोर आमोणकर असतील. विज्ञानामध्ये आईन्स्टाईन माझा रोल मॉडेल आहे. आईन्स्टाईनचा प्रश्नच नाही. कारण आईन्स्टाईन सुद्धा निसर्गाला देव मानायचा. मग तो धर्माला त्याचा विरोध नव्हता, पण धर्माच्या नावाखाली जे कसं आपण मारामाऱ्या करतोय त्याला त्याचा विरोध होता अर्थातच. इस्रायलचं प्राईम मिनिस्टर त्याला देव केलं होतं, त्यांनी मानली नाही. मला आईन्स्टाईन तशी मला फारच माणूस मला प्रचंडच ग्रेट. बर्ट्रंड रसेल माझा हिरो आणि स्टार आहे. कारण विवेकवाद ज्याला म्हणता येईल किंवा लॉजिकल थिंकिंग म्हणता येईल किंवा सोपं करून सांगणं म्हणता येईल, ते बर्ट्रंड रसेलने मला पहिल्यांदा शिकवलं. असे खूप आहेत. तुम्हाला कल्पना नाही. विवेकानंद इतकं फॅन्टॅस्टिक माणूस, आपल्याला चुकीचं सगळं सांगणार, अतिशय विवेकवादी, विज्ञानवादी आणि माणुसकी असणारा मनुष्य होते विवेकानंद. ग्रेट होते. आपल्या समोर जे शिवाजी महाराज ग्रेट होते. आपल्याला फक्त ते वेगळ्या तऱ्हेने सांगितलं जातं की त्यांनी म्हणजे एक धर्म प्रसाराकरता म्हणून आपल्याला वेगळ्या तऱ्हेने त्यांची ओळख करून दिली जाते. ते संपूर्ण चूक आहे.
त्यांचे कर खूप कमी होते त्यांच्या राज्यामध्ये. पण शिवाजीवर बोलायचं झालं तर मी 40 मिनिट बोलू शकतो, जाऊ द्या आता, किंवा विवेकानंदांवरती. पण त्या सगळ्यांचा विवेकवाद किती होता. त्यांनी सगळ्या धर्मांमध्ये शांतता असावी व मारामारा करू नका, तुम्ही एकत्र राहा, चांगल्या तऱ्हेने राहा, ह्याच्याकरता प्रयत्न केले. एकाच धर्माचा प्रचार आणि दुसरं कसं वाईट आहे तसं कधीही त्यांनी सांगितलं नाहीये. आपल्याला खोटं सांगितलं जाते. मला ते मोठे वाटतात ही माणसं त्या एकाच कारणामुळे की यांनी मानवतावाद पसरवला सगळीकडे, शांतता पसरवली सगळीकडे. आणि याचा सगळे पॉलिटिकल कुठले या मला तर ही पार्टी ती पार्टीचा काही संबंध नाही. मला सगळ्या पॉलिटिकल पार्टीजनी ह्याच आपल्याला खूप वेगवेगळ्या तऱ्हेने त्याची चित्र उभी केलं आपल्या डोक्यामध्ये, आणि आपण नीट चांगलं त्याचं ओरिजिनल वाचन केलं पाहिजे असं मला वाटतं. I hand over to Sakshi now. नक्कीच सर, अनेक तरुणांचे आज आपण रोल मॉडेल आहात आणि तुमच्या रोल मॉडेल्स विषयी ऐकून नक्कीच सगळ्यांना एक वेगळा आनंद झालेला असणार आहे. खरं तर प्रेक्षकांच्या मनामध्ये अजून खूप काही क्वेश्चन्स आहेत जे चॅट बॉक्स मध्ये आलेले आहेत, परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता आपण काही निवडक प्रश्नांवरच आज सरांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. सर, तुम्ही GF व्हर्च्युअल मीट साठी आपला अमूल्य वेळ दिलात, त्याचबरोबर प्रेक्षकांनी विचारलेले जे काही प्रश्न आहेत त्यांना उत्तर देऊन त्यांच्याशीही संवाद साधलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी तुमचं व्यक्तिमत्व तुमच्या लेखनातून वाचलेलं आहे अशा सगळ्यांसाठीच तुम्ही नेहमीच प्रेरणादायी ठरता. आणि खरं तर आज आपण ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्यांचा अवलंब करून अनेक विद्यार्थी तसेच सगळा प्रेक्षक वर्ग उत्कर्षाचा ध्यास घेईल आणि यशाच्या राजमार्गावर यशस्वीपणे वाटचाल करेल. पुन्हा एकदा आपण GF व्हर्च्युअल मीट मधून आम्हाला आपले बहुमोल मार्गदर्शन ऐकण्याची संधी दिलीत, त्याबद्दल गुरुजी एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करते. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद साक्षी. दरवर्षी आपल्या या फाउंडेशन मधून काही विद्यार्थी पास आउट होऊन जात असतात. आता संकेत भोयर आपल्याला यावर्षी आपल्या या फाउंडेशन मधून पास आउट झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती देणार आहे. Thank you, Sanket. Hello, everyone. My name is Prajakta. So, I want to say that, actually, I must say that our students are good at not only scoring their 90s and 100s, but are exceptionally talented in further delay. It's my pleasure inviting them in front of you to showcase their exceptional abilities. First and foremost, I request Miss Priyanka to present a melodious song for us. Hope you all enjoy it. Priyanka, the stage is yours. अभी मुझ में कहीं बाकी थोड़ी सी है जिंदगी, जगी धड़कन नहीं, जाना जिंदा हूँ मैं तो भी, कुछ ऐसी लगन इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा, अब है सामने
मुझ में कहीं, बाकी थोड़ी सी है जिंदगी। जलती हुई तन को छाया पेड़ की मिल गई, रूठे बच्चे की हंसी जैसे फुसलाने से फेंक गई। कुछ ऐसा ही अब महसूस दिल को हो रहा है, बरसों के पुराने जख्म पर मरहम लगा सा है। कुछ ऐसी रहम इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा, अब है सामने इसे छू लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा, खुशियाँ चूम लूं या रो लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा। थँक्यू सो मच प्रियांका दी, तुझा आवाज खूप छान होता. गाणं म्हटलं की गाण्याबरोबर येतात इन्स्ट्रुमेंट, आणि फ्रँकली सांगायचं झालं तर मला गिटार खूपच आवडते. म्हणूनच पुढच्या परफॉर्मन्स साठी आपण बोला निखिला. तो आपल्या समोर त्याची कला गिटार वाजवून सादर करणार आहे. सो प्लीज वेलकम निखिल हिअर. Can I start? Yeah. Okay, sir. Start. Hello, everyone. Yes. Yes, sir. Hello, everyone. The first melody which I'm going to present is a Gayatri Mantra. Let's start. Next, Surili Akhiyo Wale. Next, My Heart Will Go On from Titanic movie.
थँक्यू. थँक्यू सो मच निखिल. खूपच छान परफॉर्मन्स होता तुझा. स्वप्न काय असतात? डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं म्हणाले होते, स्वप्न म्हणजे जी झोपेत पडतात ती नाही, जी आपल्याला झोपू देत नाहीत ती असतात खरी स्वप्न. द पॉवर ऑफ ड्रीम्स. खरंच द पॉवर ऑफ ड्रीम्स म्हणजे काय हे आपल्या कवितेद्वारे सादर करण्यासाठी आता आपल्या पुढे येत आहे समीक्षा अँड स्नेहल. Dear esteemed guests and friends, my name is Samiksha. And my name is Snehal. We are from Chikurde, a village near Kolhapur. We thank you for this opportunity to present our thoughts. The pandemic has been a challenging time for all age groups. It has forced us to move on paths that we could not dream about of just a year ago. On these paths, we have option to exploring new worlds. We at Chikurde are living our dreams. Being forced not to go to school makes us feel sad. Our connected with Guruji Education Foundation has helped us to bring the school into our homes. हमारी सभ्यता ने हमें ये सिखाया है कि घर को मंदिर बनाना चाहिए. गुरुजी एजुकेशन फाउंडेशन ने मंदिर के साथ साथ हमारे घर को पाठशाला भी बना दिया. अब हम एकलव्य से प्रेरणा लेते हुए सपने देखते हैं और उन सपनों को साकार करने के तरीके भी सोचते हैं. Seeing dreams with open eye is a stepping stone to making society a better place one day at a time. हमारी सभ्यता ने हमें यह भी सिखाया है कि बड़ों से सीख लेनी चाहिए. We are learning from our elders by presenting before you song sung in their generation. This song was sung at the 1996 Olympics in Canada. Those who have heard it before will definitely enjoy hearing it again. And those who are hearing it for first time will definitely find it interesting and useful. This song will show us all the lore of the dream and how to realize the dream. Deep within each heart there lies a magic spark that lights the fire of our imagination. And since the dawn of man, the strength of just I can has brought together people of all nations. There is nothing ordinary in the living of each day. There is special part every one of us will play. Feel the flame forever burn, teaching lessons we must learn to bring us closer to the power of the dream. As the world gives us its best to stand apart from all the rest, it is the power of the dream that brings us here. Your mind will take you far, the rest is just pure heart. You will find your fact is all your own creation. And every boy and girl, as they come into this world, they bring the gift of hope and inspiration. Feel the flame forever burn, teaching lessons we must learn to bring us closer to the power of the dream. The world unites in hope and peace. We pray that it will always be. It is the power of the dream that brings us here. There is so much strength in all of us, every human child and man. It's a moment that you think you can't. You will discover that you can. Feel the flame forever burn, teaching lessons we must learn to bring us closer to the power of the dream. The world unites in hope and peace. We pray that it will always be. It is the power of the dream that brings us here. We realize the power of the dream. To realize the power of the dream. थँक्यू सो मच स्नेहल आणि समीक्षा. तुमचं कॉन्फिडन्स हे आम्हाला खरंच खूप कौतुक वाटते. चला आता पुढच्या परफॉर्मन्स कडे जाऊया.
कधी विचार केलाय का, जर आपल्याला डोळेच नसते तर काय झाले असते? ही सुंदर सृष्टी आपण कशी पाहिली असती? पण दुर्दैवाने या जगात अशी खूप लोक आहेत जी अंधत्वाच्या ओझ्याखाली जगत आहेत. आता आपण पुढच्या परफॉर्मन्ससाठी आमंत्रित करूया श्रेयाला. विशेष गोष्ट म्हणजे अंध व्यक्तीचे मनोगत ही तिची स्वयंलिखित कविता आहे. नमस्कार, मी श्रेया. मी तुमच्या समोर सादर करते आहे स्वलिखित कविता अंध व्यक्तीची आत्मकथा. हे देवा, तू मलाही जर दिले असतेस डोळे, मीही पाहू शकलो असतो ही रंगबिरंगी दुनिया. पाहिली असती समुद्राची लहरे, पाहिली असती सुंदर पहाट, पाहिली असती उमगणारी कळी आणि केली असती खूप मजा. हे देवा, तू मलाही जर दिले असतेस डोळे, मीही तुझं सुंदर रूप पाहू शकलो असतो मंदिरात. पण तुला शोधतोय मी संगीताच्या रागात, तर कधी तुला शोधतोय मी लोकांच्या भावनात. हे देवा, तू मलाही जर दिले असतेस डोळे, मीही केली असती या भारत मातेची सेवा. खूप काळजीपूर्वक जपला असता या संस्कृतीचा ठेवा. हे देवा, तू मलाही जर दिले असतेस डोळे, नेले असते अंधारातून प्रकाशाकडे या संपूर्ण जगाला, पेरून या शांतीच्या आणि प्रेमाच्या बियांना. हे देवा, या जन्मी तुला एकच मागणे मागतो, पुढच्या जन्मी मला नेत्रयुक्त कर. हे एकच सांगणे सांगतो, हे एकच सांगणे सांगतो. धन्यवाद. Thank you so much, Shreya Di. Each line was really heart touching. Okay, now let me introduce Kalyan Dada. He has blue belt in karate, and I'm really proudly say that he got gold at his dojo's competition. So let me invite him. He is going to show 3 katas from karate. Hello everyone, I'm Kalyan Gade from Asian Dream Karate and Kobudo Association of India. I would like to present 3 katas of karate: Sesan, Sevunshin and Nahanshin. Katas are different techniques of defense. Kata, Sesan. Kata, Sevunshin. Kata, Nahanshin. Thank you. Thank you so much, Kalyan Dada, for your outstanding performance.
गाण्याचे खरे सौंदर्य म्हणजे गाणे माणसांना जोडते. आणि आता आपल्या आवाजाचं सौंदर्य घेऊन आपल्या पुढे येत आहे गायत्री दीदी. सो प्लीज वेलकम हर. अरे अभी अभी प्यारा सा चेहरा दिखा है, जाने क्या कहूँ उस पे क्या लिखा है, गहरा समंदर दिल डूबा जिसमें, घायल हुआ मैं उस पल से इसमें, नैना दा क्या कसूर वे कसूर वे कसूर, नैना दा क्या कसूर वे कसूर वे कसूर, नैना दा क्या कसूर वे कसूर वे कसूर, बता रे नैना दा क्या कसूर वे कसूर वे कसूर, नैना दा क्या कसूर वे कसूर वे कसूर, नैना दा क्या कसूर वे कसूर वे कसूर, ए दिल तो बता रे हाय. दिल को हजारों बांधे थे धागे, पर पाजी निकला ये हमसे आगे, हुआ क्या है हमको, इत पर ये दौड़े उत पर ये भागे, होनी हो जाए तब न जागे, हुआ ये है समझो, दिल दिल के मिलते सांचे और खांचे, जो है बनाता ऊपर से जाके, बत्ती है ना है धूप ना कसूर, नैना दा क्या कसूर वे कसूर वे कसूर, नैना दा क्या कसूर वे कसूर वे कसूर, ए दिल तू बता रे नैना दा क्या कसूर वे कसूर वे कसूर, नैना दा क्या कसूर वे कसूर वे कसूर, नैना दा क्या कसूर वे कसूर वे कसूर, ए दिल तू बता रे. थँक्यू. खूपच सुंदर गायत्री दीदी. आता आपल्या पुढच्या परफॉर्मन्स साठी आपण बोलवणार आहोत प्रियंका दीदीला. ती आपल्या पुढे तिचे काही पेंटिंग सादर करणार आहेत. चित्रकला ही सर्वांचाच आवडता विषय असतो, बिकॉज देर इज नथिंग ॲज डिलाइटफुल ॲज ड्रॉइंग. सो लेट्स इन्व्हाइट प्रियंका दीदी हिअर. खूपच छान. सगळ्यांमध्ये खरंच खूप चांगले गुण आहेत आणि प्रत्येकामध्ये टॅलेंट हे जन्मताच असते किंवा आपण नंतर ते अवगत करतो. आता अशीच एक क्रिएटिव्हिटी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ही क्रिएटिव्हिटी घेऊन आपल्या पुढे येत आहे प्रतीक खोत. त्याने वेस्ट फ्रॉम बेस्ट किंवा वेल्थ फ्रॉम वेस्ट अशा काही वस्तू बनवलेल्या आहेत. सो प्रतीक, आम्हाला तुझी क्रिएटिव्हिटी बघायला नक्कीच आवडेल. नमस्कार, माझे नाव प्रतीक अनिल खोत, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. माझ्या शाळेचे नाव आनंद गुरुकुल चोकडे. मी आज तुम्हाला टाकाऊपासून टिकाऊ ह्या वस्तू दाखवणार आहोत. तर त्या कशा बनवल्या तेही दाखवणार. सर्वप्रथम मी तुम्हाला कंपास दाखवणार. तर आपण एक बॉक्स घेतला, त्याच्या कडेने आपण कागद चिटकवला. कागद चिटकवल्यानंतर वरनं डिझाईन लावली आणि हा झाला कंपास 2 नंबर. आता आपण घरी पिशवी असते आपल्या घरी, तर त्या पिशवीपासून आपण उसुशी बनवू शकतो, जेणेकरून आपल्याला झोपायला होते. त्या पिशवीच्या आत आपण आपले जुने कपडेही ठेवू शकतो किंवा कापूस घालू शकतो. आणि पिशवी झाली की नंतर इथ्यानं आपण शिवून घेतो. 2 नंबर, आपल्या घरी दुसरी पिशवी असते, पण त्या पिशवीपासून आपल्याला काहीही ठेवायला बनवू शकतो. ह्याच्यात आपण कंगवे, चाप वगैरे ठेवू शकतो. 4 नंबर, आपण एक बॉक्स घेतला. त्या बॉक्सच्या कडेनं आपण आत कप्पे घेतले.
त्या बॉक्समध्ये आपल्याला जे हवे ते आपण साहित्य ठेवू शकतो. 5 नंबर आपण मेणबत्तीपासून गुलाब बनवू शकतो. 7 नंबर, 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर, 11 नंबर आणि 12 नंबर. थँक्यू. धन्यवाद प्रतीक. इतक्या लहान वयातली तुझी क्रिएटिव्हिटी बघून आम्हाला असं वाटतं की आता आम्ही एक तरी वस्तू नक्कीच ट्राय करू. मगाशीच आपण ड्रॉइंगचा एक व्हिडिओ बघितला, त्याच्यावरून मला काही शब्द आठवले. इफ यू कांट ड्रॉ विथ युअर पेन्सिल, ड्रॉ विथ युअर आईज. म्हणूनच आता पुढच्या परफॉर्मन्ससाठी आपण बोलवणार आहोत प्राची. ती आपल्या समोर तिचे काही पेंटिंग सादर करणार आहे. ग्रेट जॉब प्राची. असं वाटत होतं की तुझे चित्र पाहतच राहावे. बट विथ दिस वी कम टू एंड ऑफ आवर शो. आय एम रिअली थँकफुल टू ऑल पार्टिसिपेट फॉर शोईंग दॅट टॅलेंट. आणि तुमचं टॅलेंट खरंच खूप व्हॅल्युबल होतं. त्याचबरोबर सगळ्या ऑडियन्सला त्यांच्या व्हॅल्युबल टाइम्स आणि अटेन्शनसाठी मनापासून धन्यवाद. नाव आय हँड ओव्हर दी स्टेज टू दी प्रतिभा दिदी. ज्याप्रमाणे दरवर्षी आपल्या GF मधनं जुने स्टुडंट पास आउट होतात, त्याचप्रमाणे दरवर्षी नवीन स्टुडंट आपल्या GF ला जोडले जातात. तर त्यांची ओळख आपण करून घेऊया.
थँक्यू शुभम दादा आणि अपेक्षाताई. आपण शेवटच्या टप्प्याला पोहोचलो आपल्या कार्यक्रमाच्या. तर कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल आणि पसायदान म्हणण्यासाठी मी तनिष्का हिला आमंत्रित करते. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे दोषावे दोषोनि मज द्यावे कसाय दान जे खरांची गणपती सांडो दया सत्कर्मी रती गाडो भूता परस्परे कडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जीवांची तो ते लाहो प्राणी जात वर्षते सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मंदिराळी अनवरत भूमी भेटतो भूता तना कल्पतरूंचे आरवा चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव ईशांचे चंद्रमेघे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वां सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी निरोगी मुझो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेजी एकमने श्री विश्वेश्वराहो आहो वीरदान प्रसाओ येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. कार्यक्रमामध्ये ज्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी आपली उपस्थिती दिली. GF चे जे मेंबर्स आहेत त्यांनी पण आणि जे GF चे मेंबर्स नाही आहेत त्यांनी पण. तर मी सगळ्यांचे फार फार आभार मानते की त्यांनी आपला वेळात वेळ काढून आजचा कार्यक्रम अटेंड केला. आणि आता कार्यक्रमामध्ये काही आम्ही अँकर्स बोलतोय, पार्टिसिपंट्स परफॉर्म करतायत, पण त्या मागेही भरपूर लोक आहेत हा कार्यक्रम खूप चांगल्याने सादर करण्यासाठी. जसं आपल्याला माहिती आहे की ऑनलाईन आपण जर कुठलाही कार्यक्रम करतोय तर आपल्याकडे नेट कनेक्टिव्हिटीचा इश्यू येतो किंवा आपण इथनं लाईव्ह स्ट्रीमिंग करतोय तर काय प्रॉब्लेम येऊ शकतात, काय प्रॉब्लेम नाही येतील. तर ह्यासाठी जी आमची टेक्निकल टीम पण होती तिने फार चांगल्याने वर्क केलंय. तर या कार्यक्रमामागे जे लोक होते त्यांचा आपण एक कर्टन कॉल बघूया. सो मी आदित्य दादाला रिक्वेस्ट करते की त्यांनी व्हिडिओ प्ले करावा. I would request Ankita Di to continue the program forward. Yeah, so thank you everyone to taking out their time and coming for this show.
आय मीन द प्रोग्राम दॅट वी पुट अप टुगेदर. पहिली GF ची व्हर्च्युअल मीट होती ही, जी मला वाटते बऱ्यापैकी सक्सेसफुल झाली आहे. तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल आम्ही सगळे खूप खूप आभारी आहोत. मनापासून थँक्यू म्हणायचंय मला GFच्या स्टुडंट्सना, स्पेशली प्रदीप सरांना आणि हर्षिता मॅमना, त्यांनी वारंवार हा प्रोग्राम सक्सेसफुल होण्यासाठी प्रत्येकाकडून चांगला उठबस आणि चांगला सराव करून घेतला. त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि until and I would say just goodbye till we meet again for the next virtual meet. Thank you so much.